नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे समोर तुम्हाला बिल दिसतं आहे हे बिल एक्सेलमध्ये कसं बनवायचं. हे बिल टोटली ऑटोमॅटिक आहे. तुम्हाला कुठेही काहीही करायचं नाही आहे. फक्त तुम्हाला नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर कस्टमरचा, बिल डेट आणि बिल नंबर वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. आणि इथे जे कॅल्क्युलेशन आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तो ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येणार. ग्रँड टोटलसुद्धा कॅल्क्युलेट होऊन येणार. तुम्हाला फक्त सिग्नेचर करायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला टाकायच्या आहेत. तर पहा कसं होतं. इथले प्रोडक्ट नंबर मी डिलीट केले. त्यानंतर इथे क्वांटिटी जी दिलेली आहे ती कट केली. पहा हे असं झालं. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. जो प्रोडक्ट नंबर तुम्ही सांगाल तो प्रोडक्ट नंबर सिलेक्ट करायचा. इथे क्वांटिटी समोरची पार्टी किंवा समोरचा कस्टमर किती क्वांटिटी विकत घेतो आहे ते सांगायचं आहे. रेट ऑटोमॅटिकली आलेला आहे. टोटल अमाऊंट आलेली आहे. 18% GST लागणार आणि GST ॲड होऊन त्याची अमाऊंट किती झालेली आहे ती इथे आलेली आहे. आणि ऑटोमॅटिकली इथे खाली ग्रँड टोटलसुद्धा CGST आणि GST, CGST आणि SGST कॅल्क्युलेट होऊन इथे टोटल अमाऊंटसुद्धा आलेली आहे. त्यानंतर मी इथे सिलेक्ट करतो आहे. इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. 7 क्वांटिटी सांगायची. मी फक्त इथे 10 विकत घेतो आहे. 1600 रुपयाप्रमाणे 16,000 रुपये होतात आहेत. 18% GSTच्या हिशोबाने 18,880 रुपये झालेले आहेत. तर आता हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की अशा प्रकारचं ऑटोमॅटिक बिल कसं बनवायचं एक्सेलमध्ये. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. आता आपण हे जे होतं हे बिल 1 होतं आणि आता आपण बिल 2मध्ये आलेलो आहोत. इथे पहा हे एक फॉर्मॅट रेडी करून ठेवलेलं आहे. तुम्हाला हे फक्त टाईप करायचं आहे. असं मी काय केलं आहे, इथे टाईप केलं आहे, मर्ज अँड सेंटर केलेलं आहे. आणि मर्ज अँड सेंटर केल्यामुळे हे असं कलर वगैरे फिल केलेलं आहे. इथे ॲड्रेस वगैरे टाकलेला आहे. जे तुमच्या कंपनीचं नाव असेल, कंपनीचा ॲड्रेस असेल त्या प्रकारे अशा प्रकारे तुम्ही ॲड्रेस वगैरे टाईप करू शकता. इथे नेम वगैरे, ॲड्रेस, मोबाईल नंबर, GST नंबर, तुम्हाला जर एखादा कॉलम ॲडिशनल हवा असेल जसा ईमेल ID किंवा अजून काही इतर डिटेल्स हवे असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. बिल नंबर आहे, डेट आहे. त्यानंतर समजा तुम्हाला रेफरन्स नंबर पाहिजे असेल किंवा रेफरन्स नेम पाहिजे असेल तर तो कॉलमसुद्धा तुम्ही किंवा ती रोसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर इथे आहेत प्रोडक्टचा नंबर, त्यानंतर प्रोडक्ट नेम, क्वांटिटी, रेट, टोटल, GST आणि फायनल टोटल असे कॉलम्स घेतलेले आहेत. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल कॉलम्स हवे असतील तर ते सुद्धा कॉलम्स तुम्ही घेऊ शकता. आता प्रोडक्ट नंबर जे आहे ती प्रत्येकाकडे, प्रत्येक एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्टची लिस्ट ठरवलेली असते. प्रोडक्ट लिस्ट असते आणि प्रत्येक प्रोडक्टला एक कोड असतो. तसंच आता मी सुद्धा काय केलं आहे, इथे प्रोडक्ट कोड आहेत, प्रोडक्टची नावं दिलेली आहेत, त्यांचा रेट माझा ठरलेला आहे आणि प्लस GSTसुद्धा किती लागणार आहे ते सुद्धा इथे टाईप केलेलं आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, तर प्रोडक्ट नंबरमध्ये ड्रॉपडाऊन लिस्ट हवी आहे. म्हणजे काय, तर जसं आपण इथे क्लिक केल्यानंतर ही लिस्ट सुरू होते किंवा इथे क्लिक केल्यानंतर अशी ही लिस्ट येते, तशी इथे लिस्ट यायला हवी प्रोडक्ट नंबरची. त्याला म्हणतात ड्रॉपडाऊन लिस्ट. आता ही कशी करायची, तुम्हाला कुठे जायचं आहे, डेटामध्ये. त्यानंतर इथे जायचं आहे डेटा व्हॅलिडेशनमध्ये. डेटा व्हॅलिडेशनमध्ये क्लिक केल्यानंतर इथे सांगायचं आहे तुम्हाला लिस्ट सांगितल्यानंतर इथे क्लिक करायचं. पहा इथे सोर्स दिलेला आहे, या सोर्समध्ये क्लिक करायचं. वर्किंगच्या ह्या फाईलमध्ये जायचं. ही लिस्ट सिलेक्ट करायची. जेवढी प्रोडक्टची लिस्ट असेल तेवढी सिलेक्ट करा. तुमच्याकडे 100 प्रोडक्ट असतील तर 100 प्रोडक्टची लिस्ट सिलेक्ट करा. जेवढी आहे तेवढी सिलेक्ट करायचं आहे. क्लिक करायचं याच्यावरती आणि ओके करायचं. तर पहा इथे एक ड्रॉपडाऊन लिस्ट तयार झालेली आहे. आली. पुन्हा क्लिक करायचं अशा प्रकारे. आता इथे किती आहेत, 8 आहेत. आता समजा इथे P09 अशा नावाचं आलं आणि इथे एक नवीन नाव ॲड केलं, पार्ले मिक्स नावाचं. त्याचा रेट आहे 1500 आणि याच्यावरती 18% टॅक्स लागणार आहे. इथे होममध्ये तुम्ही ऑटो फॉर्मॅट सिलेक्ट करू शकता आणि असं फॉर्मॅटिंग करू शकता. तर हे आलं. आता बिल नंबर 2मध्ये जाऊन चेक केलं तर इथे 8पर्यंतचीच नावं आहेत, 9 नाही आलं. का नाही आलं, कारण की आपण 8पर्यंतचा डेटा सिलेक्ट केला आहे. आता 9 यायला हवं तर काय करावं लागेल तुम्हाला, डेटामध्ये जायचं. पुन्हा
डेटा व्हॅलिडेशन क्लिक करायचं. इथे पुन्हा लिस्ट ऑलरेडी आहे वर्किंगमध्ये, याच्यावरती क्लिक करायचं, वर्किंगमध्ये जायचं आणि आता ही लिस्ट 9पर्यंत सिलेक्ट करा. क्लिक करा आणि ओके करा. पहा क्लिक केलं, इथे 9वरती क्लिक केलं, 9 नंबर आलेला आहे. आपण आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आहे का ते नाही आहे. मग काय करा, कॉपी करायचं, या सगळ्यांमध्ये तुम्हाला फक्त पेस्ट करायचं आहे. ते आलं सगळीकडे आणि आता हे सगळीकडे ड्रॉपडाऊन आलेलं आहे. आता हे नको आहे मला, हे असं डिलीट केलं तरी ड्रॉपडाऊन डिलीट होत नाही, त्याच्यातले नंबर्स डिलीट होतात पण ड्रॉपडाऊन तसाच राहतो. आता काय करायचं आहे, जसा प्रोडक्ट नंबर सिलेक्ट केला तर इथे काय यायला हवं, प्रोडक्ट नेम ऑटोमॅटिकली यायला हवं. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर इज इक्वल टू व्ही लुकअप आपण यूज करायचं आहे. यामध्ये इथे सांगायचं व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू काय, तर प्रोडक्ट नंबर कॉमा, त्यानंतर सांगायचं आहे टेबल ॲरे, म्हणजे प्रोडक्टचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तर पुन्हा जायचं वर्किंगमध्ये, प्रोडक्टपासून हा टेबल सिलेक्ट करायचा. हा इथेच लॉक व्हायला हवा, म्हणजे याची रेंज चेंज व्हायला नको, म्हणून F4 करायचं. कीबोर्डवरचं क्लिक करायचं आहे F4, जेणेकरून काय होणार, इथे डॉलरचे सिम्बॉल्स येतील. पावर दिसतंय का तुम्हाला, डॉलरचे सिम्बॉल्स आलेले आहेत. कॉमा, किती नंबरचा कॉलम आपल्याला पाहिजे, प्रोडक्ट नेम किती नंबरच्या कॉलममध्ये आहे, 2 नंबरच्या कॉलममध्ये. आपल्याला काय हवं आहे, एक्झॅक्ट मॅच हवं आहे. तर इथे घ्यायचं एक्झॅक्ट मॅच म्हणजेच फॉल्स, ब्रॅकेट क्लोज करायचं, एंटर करायचं. आलं का, एक्झॅक्ट मॅच. क्वांटिटी जी आपण स्वतः एंटर करणार आहोत. रेट ऑटोमॅटिकली आला पाहिजे, कारण की रेट मी ठरवलेला आहे. म्हणजे एखाद्या वेळेस समजा तुम्ही ओनर असाल आणि एखाद्या वेळेस तुम्ही नसतानासुद्धा जर कोणी कस्टमर आला आणि त्याला रेट, तुमच्या एम्प्लॉईला रेट माहिती नसेल तर ऑटोमॅटिकली रेट इथे यायला हवा, म्हणून आपण इथे व्ही लुकअप लावणार आहोत. इज इक्वल टू करायचा, व्ही लुकअप सांगायचा. पुन्हा प्रोडक्ट नंबर सिलेक्ट करायचा, वर्किंगमध्ये यायचा, इथून हा पूर्ण पार्ट सिलेक्ट करायचा. रेट किती नंबरच्या कॉलममध्ये, 3 नंबरच्या. पण आता हे रेंज जी आहे ही माझी, ही लॉक व्हायला हवी, म्हणून F4 करायचं. तर रेंज लॉक झालेली आहे आणि इथे 3 नंबरच्या कॉलममध्ये आहे, म्हणून 3. एक्झॅक्ट मॅच हवं आहे, म्हणून इथे तुम्ही 0 जरी टाईप केला तर याचा अर्थ होतो एक्झॅक्ट मॅच, म्हणून मी 0 टाईप केला आणि एंटर केलं. नॉर्मली ऑफिसेसमध्ये 0चा वापर केला जातो एक्झॅक्ट मॅचसाठी. आता टोटल जी आहे ती कशी येणार, त्यासाठी कुठलाही फॉर्म्युला म्हणजे किंवा व्ही लुकअप लावायचं नाही आहे. तर टोटल एकदम इज इक्वल टू क्वांटिटी इंटू, इथे सांगायचं आहे रेट, एंटर केलं, आली. आता GST इज इक्वल टू करायचं, व्ही लुकअप, प्रोडक्ट नंबर सांगायचा परत, कॉमा, पुन्हा वर्किंगमध्ये जायचं. GST किती नंबरच्या कॉलममध्ये, 4 नंबरच्या कॉलममध्ये. पण आता ही रेंज जी आहे ही लॉक करायला हवी. आता इथे पहा डॉलरचं सिम्बॉल नाही आहे. कीबोर्डवरती तुम्हाला F4चं बटन आहे, फंक्शन की जे आहेत F4 ते प्रेस करायचं आहे. कॉमा द्यायचा 4,0, एंटर केलं, आलं, आली. आता फायनल टोटल जी आहे ती मला कशी यायला हवी, तर GST ॲड करून यायला हवी. तर मग काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, इज इक्वल टू करायचं, इथे सांगायचं टोटल सिलेक्ट करायची, प्लस पुन्हा टोटल सिलेक्ट करायची, इंटू 18 सांगायचं. पहा आलं 265. आता हे तुम्हाला कसं अजून इझिली सांगतो. पहा 1000 रुपये आहेत आणि 1000वरती समजा 10% आहे. 1000वरती 10% किती येतात पहा, इथे 1000 इंटू हे 10 घेतले तर 100 रुपये आले. म्हणजे इथे टोटल उत्तर काय यायला हवं, 1100 रुपये. आता आपण बघूयात की 1100 रुपये कसं करणार. पहा काय केलं, इज इक्वल टू केलं. पहिलं तर काय घेतलं, हे प्लस परत हेच सिलेक्ट करायचं, इंटू सांगायचं हे, एंटर केलं, 1100 रुपये आलं. म्हणजे एकत्रच फॉर्म्युला हा बनवला आणि इथे फायनल टोटल आलेली आहे. झालं, आता हे तयार झालेलं आहे. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हे कॉपी करायचं आणि इथे पेस्ट करायचं. आलं. आता जर मी इथे चेंजेस करतो आहे, पहा चेंज झालं का. इथे मी सांगितलं किती आहे, 100 क्वांटिटी आली. ठीक, सिलेक्शन केलं, कॉपी करून ठेवलं. आता एखाद्या कस्टमरने फक्त 2च प्रोडक्ट घेतले, झालं त्याचं.
पण आता मला जर काही कस्टमर्सने जर जास्त प्रोडक्ट घेतले असतील तर मला हे टाकून ठेवावं लागेल ना. समजा इथे ऑटोमॅटिकली क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक पुढे यायला हवं. जसं आता मी इथे क्लिक केलं आलं तसं ते यायला हवं. पण आता ह्या कस्टमरने फक्त एकच प्रोडक्ट विकत घेतलं, एवढेच प्रोडक्ट विकत घेतले. मग आता इथे हा फॉर्म्युला मी कॉपी केल्यामुळे काय झालं, NA आलं, कारण की इथे प्रोडक्ट नंबर नाही आहेत म्हणून. मग अशा वेळेस आपण काय करायचं की या व्ही लुकअपच्या अगोदर इथे जो व्ही लुकअप वरती मी जो लिहिलेला आहे या व्ही लुकअपच्या अगोदर लिहायचा फॉर्म्युला एक इफ एरर नावाचा. इफ एरर कॉमा द्यायचा सगळ्यात लास्टला फॉल्सच्या नंतर, डबल कोड ब्रॅकेट क्लोज. म्हणजे काय तर जर काही एरर असेल तर काय यायला हवं, तिथे ब्लँक येणार आहे. एंटर करून पहा, आलं का ब्लँक, काहीच नाही दिसत आहे. सेम मला इथे सुद्धा इफ एरर नावाचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. म्हणून मी पहिल्यापासूनच जे आपण फॉर्म्युला लिहिला होता पार्लेसाठी तिथेसुद्धा मी तसंच लिहितो, इफ एरर कॉमा डबल कोड ब्रॅकेट क्लोज एंटर. इथे सुद्धा सेम F2 करायचं, इफ एरर कॉमा डबल कोड ब्रॅकेट क्लोज एंटर. ठीक, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे लिहावं लागेल इफ एरर, पण याला त्या अगोदर ब्रॅकेट टाकावं लागेल. म्हणजे मी इथे लिहिलं इफ एरर, त्याच्या अगोदर हा जो आपला फॉर्म्युला आहे तो असा ब्रॅकेटमध्ये ठेवावा लागेल आपल्याला, आणि मग डबल कोड ब्रॅकेट क्लोज असं. आता हे कशासाठी करायचं ते मी तुम्हाला समजेलच. म्हणून केव्हाही फॉर्म्युला जेव्हा तुम्ही लिहिणार त्यावेळेस इफ एरर लिहत जा, जेणेकरून जेव्हा तुम्ही ड्रॅग करता एखादा फॉर्म्युला दुसऱ्या ठिकाणी त्यावेळेस आहे ना, जर तिथे काही व्हॅल्यू नसेल तर तिथे असं हॅश येणे येणार नाही, तर तिथे ब्लँक येणार. पहा मी आता तुम्हाला दाखवतो आहे. हा जो फॉर्म्युला मी लिहिलेला आहे यालासुद्धा मी पहिला ब्रॅकेटमध्ये असा ठेवून देतो, आणि त्याच्या पुढे आता इथे लिहितो इफ एरर कॉमा डबल कोड ब्रॅकेट क्लोज एंटर. हे इथे असं मला क्लोज करावं लागेल. हां, आणि आता हा फॉर्म्युला मी बनवलेला आहे, हा फॉर्म्युला फक्त एकदा पेस्ट करायचा आहे. झालं. म्हणजे काय झालं, इथे पहा कुठेच काही आलेलं नाही. आता इथे हे 150 मी मॅन्युअली टाकलेले आहेत, इथे 100 केले, 100 आले. आता जर इथे मी चूज करतो आहे, इथे ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, इथे मी सांगितले 10च्या हिशोबाने 18%च्या हिशोबाने कॅल्क्युलेट होऊन तिथे आपल्याला अमाऊंट आलेली आहे. आता हे झालं, माझी अमाऊंट आलेली आहे. हे फॉर्म्युला तुम्हाला समजलं का कशा प्रकारे मी केलेलं आहे ते? जर समजलं नसेल तर हा व्हिडिओ थोडासा पॉज करून हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युलेज मी कशा प्रकारे टाईप केलेले आहेत ते समजेल. आता काय करायचं, आपल्याला सब टोटल काढायची. तर सब टोटल म्हणजे काय, तर ही टोटल इथे यायला हवी. तर इज इक्वल टू काय करायचं, इज इक्वल टू करायचं सम. ही जी रिकामी जागा आहेत जिथे आपल्याकडे आता सध्या नंबर नाहीत पण इन फ्युचर असू शकतात, म्हणून ती स्पेससुद्धा मी सिलेक्शन केलेली आहे आणि एंटर. त्यानंतर काढायचे आहे ग्रँड टोटल. इज इक्वल टू करायचं सम सांगायचा. ग्रँड टोटल म्हणजे काय, तर फायनल टोटल विथ GST. सिलेक्शन केलं, एंटर केलं, आली. आता CGST आणि SGST आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नॉर्मली याचं बायफर्केशन कसं असतं की 50-50% असतं. म्हणजे GST जेवढी अमाऊंट GSTची कॅल्क्युलेट होते त्याच्यातली 50% ही CGST असते आणि 50% ही SGST असते. मग आता कॅल्क्युलेशन कसं होणार आहे याच्यामध्ये, तर पहा असं इज इक्वल टू करायचं.
ही आहे ग्रँड टोटल. ग्रँड टोटलमधनं जर मी ही सब टोटल मायनस केली तर याचा अर्थ 59,460 रुपीज ही जी एस टी अमाऊंट आहे. काय आहे? जी एस टी अमाऊंट. म्हणजे माझं ॲक्च्युअल प्रोडक्टचं बिल झालं होतं 3,72,000 रुपये, पण आता त्याच्यामध्ये हे 18% 12% जी एस टी ॲड होऊन ते बिल झालेलं आहे 4,31,000 रुपये. मग ह्या 4,31,000मध्ये जे बिल आहे त्याच्यामध्ये 59,460 रुपये हे काय आहेत? जी एस टी अमाऊंट आहे. पण आता ही जी एस टी अमाऊंट पूर्ण सी जी एस टी अमाऊंट आहे का? तर नाही. याच्यातली अर्धी सी जी एस टी आहे आणि अर्धी जी एस टी आहे, एस जी एस टी आहे. मग आता ही डिवाईड करायची आहे. तर काय करायचं? तर हा जो फॉर्म्युला मी लिहिलेला आहे इज इक्वल टू करायचं. पहिलं तर ब्रॅकेट घ्या, इज इक्वल टू ब्रॅकेट घ्यायचं, ही अमाऊंट सिलेक्ट करायची, मायनस करायचं ही अमाऊंट, ब्रॅकेट क्लोज करायचं आणि डिवायडेड बाय 2 सांगायचं. आले का? 29,000 सी जी एस टी अमाऊंट आली. पुन्हा सेम परत एकदा दाखवतो पहा. इज इक्वल टू करायचं, पहिलं तर ब्रॅकेट ओपन करायचं, ही अमाऊंट सिलेक्शन करायची, मायनस करायची ही अमाऊंट, ब्रॅकेट क्लोज करायचं, डिवायडेड बाय 2 सांगायचं आणि एंटर करायचं. आली? आता ह्या तिघांची अमाऊंट जर तुम्ही चेक कराल तर इथे बघा दिसते का? 4,31,460 ही ग्रँड टोटलला मॅच होणार आहे. या तिघांची अमाऊंट इज इक्वल टू असणार ग्रँड टोटल. तर अशा प्रकारे आहे आता आपलं तयार झालेलं आहे. आता हे तयार तर झालं आहे पण हे तसं दिसत नाही आहे जसं हे होतं. तर याच्यामध्ये पहा मी काय केलेलं आहे तर बॉर्डर्सचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे, त्यामुळे हे एवढं चांगलं ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे. मग आता सेम इथे मला बॉर्डर्स करायच्यात तर काय करावं लागेल? तर सिलेक्शन करायचं. पहिली तर मी हा पूर्ण बॉक्स सिलेक्शन केलेला आहे, पूर्ण बॉक्स. या बॉक्सला होममध्ये जायचं, क्लिक करायचं, मोर बॉर्डर्समध्ये जाऊन इथे ही सिलेक्शन केली आणि आउटलाईन सांगितलं, फक्त बाहेरच्या साईडला यायला हवी म्हणून ही डार्क बाहेरच्या साईडला आलेली आहे. आता आतल्या साईडला सुद्धा बॉर्डर यायला हवी. तर सिलेक्शन केलं, क्लिक करायचं, मोर बॉर्डर सांगायचं. आता मला कशी हवी आहे? आतमध्ये हवी आहे. तर आतमध्ये ही पातळवाली हवी आहे म्हणून सिलेक्शन केलं, इथे मध्ये टाकली, ओके केलं. आली? आता ही तुम्हाला अशी हवी असेल तर तुम्ही अशी चूज करू शकता. मी आता ही अशी नको आहे, इथपर्यंतच्या पार्टला तशी हवी आहे म्हणून क्लिक केलं, मध्ये घेतली, त्यानंतर खालीसुद्धा हवी म्हणून खाली पण घेतली, ओके केलं. आली? इथे सुद्धा तशीच हवी, क्लिक, मध्ये, खाली. आता इथे काय करायचं आहे? एवढ्या पार्टला मला बॉर्डर हवी आहे. समजलं? म्हणजे इथे कसं केलं मी, नेम वेगळे दिसत आहेत आणि इथे बॉर्डर दिसते, तसं मला इथे करायचं आहे. तर इथे हा पार्ट सिलेक्ट करायचा, बॉर्डर्समध्ये जायचं, क्लिक करायचं आणि ती बॉर्डर मी फक्त खाली दिली आहे म्हणून खालच्या साईडची बॉर्डर सिलेक्ट करायची आणि ओके करायचं. मध्ये पण घ्यावी लागेल, क्लिक. आली? त्यानंतर इथे क्लिक, ओके. आली? इथे सुद्धा क्लिक, आली? अशा प्रकारे. त्यानंतर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये पूर्ण बॉर्डर्स यायला हव्यात म्हणून सिलेक्शन केलं, कुठपर्यंत एवढं, क्लिक करायचं. ही आहे या साईडची बॉर्डर आणि ही आहे या साईडची बॉर्डर म्हणून यांना काढायचं नाही आहे. क्लिक करायचं, फक्त तुम्हाला सांगायचं आहे इनसाईड बॉर्डर, वरती टॉपला सुद्धा तीच द्यायची. आली? साईडला तसंच ठेवायच्या, ओके करायचं. झालं. आता हे सगळा पार्ट मला मी सिलेक्शन केला, मला सेंटरला हवा म्हणून सेंटर अलाइनमेंट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर इथे क्लिक केलं, बॉटमला हवी. म्हणजे हा सगळा जो खेळ जो आहे तो तुमच्या बॉर्डर तुम्हाला कशा द्यायच्यात त्याच्यावरती आहे. हा पार्ट मी सिलेक्शन केला, क्लिक करायचं, मला क्लिक, इनसाइड बॉर्डर पूर्ण घेतलेले आहेत
आणि या साईडला सुद्धा मला बॉर्डर हवी म्हणून ओके आलं अशा प्रकारे. आता इथे मगाशी जसं इथे बॉर्डर केल्या होत्या की नाही खाली, तशाच बॉर्डर इथे मला करायच्यात. क्लिक करायचं, आलं इथे आणि इथे हे दोघांना सिलेक्शन केलं, क्लिक केलं, क्लिक, आलं इथे सुद्धा कंडिशनसाठी सुद्धा क्लिक करायचं, क्लिक, ते बॉटमला सुद्धा हवी आहे, बॉटमला बॉर्डर आणि वरती टॉपला सुद्धा ओके. हा पार्टसुद्धा मी मर्ज अँड सेंटर करून टाकला. त्यानंतर इथे क्लिक, क्लिक, टॉपला झालं. हे अशा प्रकारे तुमचं बिल तयार झालेलं आहे. पूर्णच्या पूर्ण बिल तयार झालेलं आहे. सेम जसं हे बिल दिसत होतं तसंच दिसतं आहे हे बिलसुद्धा. क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता इथे नवीन प्रोडक्ट ॲड केला. आता समजा एखादा नवीन कस्टमर आला, त्याने अजून प्रोडक्ट विकत घेतले असतील, ते क्लिक करायचं. तुम्हाला कुठला प्रोडक्ट नंबर सिलेक्ट करायचा तो सिलेक्ट करायचा. त्याने क्वांटिटी किती घेतलेली आहे, 140 रुपये ती क्वांटिटी आलेली आहे. त्याच्यानंतरचं इथे क्लिक केलं, इथे त्याला P2 नावाचं प्रोडक्ट हवं आहे, ते पण घेतलं. त्याची क्वांटिटी आहे 500 रुपये हवी आहेत, 500 रुपये आले. इथे पैसे ॲड होत जातात ऑटोमॅटिकली GST कॅल्क्युलेट होऊन. आता समजा रेट काही चेंजेस झाले असतील तर समजा इथे आहे 8 नंबरचं, ज्याचा रेट पहिला 1800 रुपये होता, आता तो 1500 रुपये झाला, तर तो तुम्ही इथे चेंज करा. तर ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही इथे 8 नंबरचं बिल घेणार, आता मी इथे घेतो पहा 8 नंबरचं बिल, तर ऑटोमॅटिकली काय झालं 1500 रुपये आले. आणि इथे तुम्ही क्वांटिटी सांगा आली. पण आता हे 8 नंबरचं बिलचं 1500 केलं. आता पुन्हा वर्किंगमध्ये जाऊन 8 नंबरच्या बिलचं जर मी 1000 केलं तर त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला इथे सुद्धा दिसणार आहे. सॉरी, मी 9 नंबरचं केलं तर 9 नंबरचे 1000 रुपीज झालेले आहेत पहा. आणि पुन्हा मी क्लिक केलं, 9 नंबरचं 1900 केलं आणि इथे जाऊन चेक केलं तर पहा 1900 झालेलं आहे. आणि ऑटोमॅटिकली माझी जी बिल अमाऊंट आहे ती सुद्धा चेंज झालेली आहे. आता मला इथे सांगितलं आहे अमाऊंट इन रुपीज. आता आपण काय करतो, बऱ्याच वेळा काय केलं, हा बिल सगळं तयार झालेलं आहे माझं आणि आता ही जी अमाऊंट आहे ही मला रुपीजमध्ये कन्वर्ट होऊन यायला हवी. पण आहे ना बऱ्याच लोकांकडे ओल्ड एक्सेल असल्यामुळे त्याच्यामध्ये आहे ना अमाऊंट कन्वर्ट होत नाही, नंबर्स टू अमाऊंट कन्वर्ट होत नाही. मग त्या लोकांसाठी एक ऑप्शन काय आहे, तर इथे पहा गुगल क्रोमवरती जायचं. 1 मिनटाचं काम आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला तुम्हाला थोडासा वेळ जाईल हे समजायला. असं सांगायचं, इथे वरती आलेलं आहे पहा, पहिलेच वेबसाईट आलेली आहे, ती वेबसाईट सिलेक्ट करायची. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे अमाऊंट किती आहे 240 95 80 आणि ते सांगायचं कन्वर्ट. म्हणजेच काय, तर पहा 24 lakhs 9,580 रुपीज. तर पहा 24 lakhs 9,580. तर हे सिलेक्शन करायचं, कॉपी करायचं, एक्सेलमध्ये यायचं, इथे क्लिक करायचं, याच्यामध्ये जाऊन इथे वरती पेस्ट करायचा आणि तुम्हाला ओनली जर हा शब्द पाहिजे असेल तर ओनली टाईप करायचं. आलं. आता हे खूप मोठं वाटत असेल तर काय करा, एवढा हा पार्ट कट करून टाकला इथून आणि याच्या खालच्या रोमध्ये इथे उरलेलं पेस्ट केलं तर झालं रेडी. म्हणजे जी अमाऊंट इथे होती ती वर्डमध्ये सुद्धा इथे आलेली आहे. म्हणजे तुम्हाला टाईप करायचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं, हा नंबर घ्यायचा, इथे अशा प्रकारे कॉपी करायचा, वेबसाईटवरती जायचं, इथे हा नंबर पेस्ट करायचा आणि कन्वर्ट करायचा, झालं बिल तयार. हे तुम्ही प्रिंट करू शकता. अशा प्रकारचं बिल एक्सेलमध्ये बनवलं जाऊ शकतं फुल्ली ऑटोमॅटिकली. आता हा पार्ट मला पुढचा कोणी कस्टमर आला, डिलीट करून टाका हे सगळं, परत फ्रेश बिल बनवा. त्याने फक्त 7 नंबरचं प्रोडक्ट घेतलं, एकच प्रोडक्ट घेतला, त्याची क्वांटिटी घेतली 1500 सांगितलं, एवढंच बिल झालं, बस संपलं. प्रिंट करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस
नवीन नवीन गोष्टी टाईप करायची गरज नाही, एका क्लिकवरती झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण वापरलेला आहे VLOOKUP. तर अशा प्रकारे बिल तुम्ही बनवू शकता एक्सेलमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा